सोमजा 11 गुणगे आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय इथे पहिली विकेट आली आहे. नैनेश दिघे कुठे असून त्याने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अजय दिघे तुम्हाला बोलत आहे. नैनेश दिघे, अजय दिघे तुम्हाला बोलत आहे. स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय या ठिकाणी प्रशांत मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नॉर्थ स्ट्राइक एंड वरती अमोल मोडक, स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहताय प्रशांत मोडक. गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहायला गेलं ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने अगदी आपण पाहताय. मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अतुल चांगली फिल्डिंग, परंतु एक धाव वाचू शकत नाहीये. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. अनुश्र 11 वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय सोमजा 11 गुणगे. अजयजी पाल साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहताय. सोमजा 11 गुणगे आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं खेळताना पाहायला मिळते आणि त्यांचं प्रदर्शन देखील आजच्या दिवसामध्ये आजच्या या नाईटमध्ये फार चांगला राहिला. आणि त्यांच्याच विरोधामध्ये अनुश्र 11 वावलोलीचा देखील. इथून जर आपण पाहताय बॉल हातामधून निसटला आणि पंच सांगतात की हा डेड बॉल आहे. कोणताही धाव किंवा कोणताही बॉल या ठिकाणी गृहीत धरला जाणार नाहीये. डॉट बॉल इथं डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच होईल यात शंका नाहीये, कारण की दोन्ही टीम आपण पाहताय एकाच कॅलिबरच्या एकमेकाच्या अगेन्स्ट इथून आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकलाय आपण पाहताय या ठिकाणी अनुश्र 11 टीमनं आणि बॅटिंग करण्याचा त्यांचा इथे मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी 3-3 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु जेल ड्रॉप. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चुकी झाली. अमोल मोडकला इथून जीवदान मिळालंय. एक चांगला बॅटर इथून बाद झाला असता, परंतु त्याला जीवदान मिळालंय. अगदी हृदयाचे ठोके वाढले होते इथे वावलोलीकरांचे. आणि खऱ्या अर्थानं हा झेल सोडल्यानंतर एक जीवदान मिळालंय. स्पीडअप करा, स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. आयोजक आता इथून सातत्यानं सांगतायत स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पुन्हा एकदा पाहताय. आदर्श मोहिते 3 बॉल इथून फेकले, 2 धावा खर्च केल्यात. समोरच्या दिशेनं लॉप केला, क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा कॉल देखील होणार नाहीये. एकच धाब्यावरती थांबवलंय. पुन्हा एकदा सिंगल धाव आपण पाहताय. झेलचा चान्स खऱ्या अर्थानं बनला असता, परंतु क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये होते, परंतु फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. एकच धाबेतून देखील आपण पाहताय. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 3. अनुश्र 11 वावलोली टीम बॅटिंग करतीये. 1 विकेट अगदी लवकर परतली आहे. योगेश कांबेरे आपण पाहताय लवकर परतल्यानंतर प्रशांत मोडकला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श मोहितेच्या माध्यमातून पहिलं षटक आणि पहिल्या षटकाची जबाबदारी आपण पाहताय. बाबू धुरी सारखा गोलंदाज याच टीमकडे, निमेश मोहिते सारखा गोलंदाज आहे, आणि तरी देखील आपण पाहताय आदर्श मोहिते याच्याकडे खऱ्या अर्थाने ही जबाबदारी देण्यात आली आहे. आकाश धुरी टीमचा कॅप्टन आपण पाहताय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे अगदी आपण पाहताय पंच आम्हाला सांगतायत व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहायला गेलं तर आता धाव फलक पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. धाव फलकामध्ये आपण पाहताय 4. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून सेकंड राऊंडची पहिली मॅच जिंकली आहे श्री 11 कोल्हारे टीमनं. आणि आता इथून पहिली क्वार्टर फायनल कोणती टीम खेळणार त्यासाठी मात्र हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. इथून कोणती टीम जिंकणार, कोणती टीम कोल्हारीच्या अगेन्स्ट खेळणार. चांगला फटका अगदी आपण पाहताय या ठिकाणी. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मधून बॉलला काढलाय.
मिड ऑफ मधून बॉलला काढलं, लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी सिंगल धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं आदर्श मोहिते याचं. पहिलं षटक अगदी आपण पाहताय या ठिकाणी 5 या धावसंख्येचं, आणि त्याच्यामध्ये देखील आपण पाहताय एक महत्वपूर्ण विकेट. योगेश कांबेरे यांची विकेट ती महत्वाची होती, ती विकेट त्यानं मिळवली आहे. इकॉनॉमिकल स्पेल राहिलंय पहिल्या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना P1च्या पहिल्या षटकामध्ये जे मोमेंटम हवं होतं खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या सोमजा 11 गुणगे टीमला ते मोमेंटम त्यानं मिळवून दिलाय. परंतु दुसरीकडे जर पाहायला गेलं तर एक विकेट इथून गमावली आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये अमोल मोडक आहे. ह्या टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे, तगडी स्टारकास्ट आहेत दोन्ही टीम मध्ये, आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं ना तर एक चांगली टोटल पर्यंत इथून जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक चांगली टोटल जर काही इथं उभारली गेली तर नक्कीच आपल्याला इथून त्या टोटलचे बचाव करत असताना चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. आणि उद्याच्या लॉट्स मध्ये ज्या टीम खेळणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना असेल, तुम्हाला बरोबर 5 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आणि जर का आपण उपस्थित नाही झालात, इथे पाठीमागच्या दिशेने हा फटका लॉंग लेग मध्ये डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार, अमोल मोडकच्या बॅट मधून आलाय. या इनिंगचा हा पहिला चौकार. इथून चौकार आलाय, चौकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहताय. इथे लिडिंग एज पाठीमागे समीर शिंदे चुकी करणार नाही, त्यानं झेल कॅरी केलाय, प्रत्युत्तर दिलंय आकाश दुरीनं. अमोल मोडकला इथून परतावलं. दुसरा आदरा मिळतोय अनुश्र 11 वावलोली टीमला. इंग्लिश कॉमेंटेटर देखील आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत या ठिकाणी आपण पाहत आहे. परंतु ते फक्त इनिंग ब्रेक मध्येच बोलतात. समीर दाबने आपण पाहताय समालोचन कक्षामध्ये, ते देखील जॉईन झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेगवान बॉल अगदी समोर टाकला होता, बाहेरच्या बाजूने निघालाय. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू आपण पाहताय. आकाश दुरी, बाबू दुरी ज्या कामासाठी ओळख आहे या गोलंदाजाची, सातत्याने व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. तो बाबू दुरी गोलंदाजी ट्रॅक वरती आला आणि धनराज कांबरेच्या विरोधामध्ये हा पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. विकेट मिळवले त्याने अमोल मोडकची. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता त्याच्या विरोधामध्ये. फिंगर रोल केले. आणखीन एक अगदी आपण पाहतोय स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे सोमजा 11 गुणगे टीम कडनं आपण पाहताय. पहिलं षटक हाताळलं होतं आदर्श मोहितेनं, आणि त्यानंतर आता आकाश धुरी, बाबू धुरी आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्या चौकाराचं प्रत्युत्तर खऱ्या अर्थानं अमोल मोडकला दिलं. त्यानंतर मात्र सलगचे 2 निर्धाव चेंडू धनराजच्या विरोधामध्ये. फुलटॉस बॉल स्विच हिट केलाय. निमेश मोहिते त्या ठिकाणी चुकी करतोय. बॉल चाललाय सीमा पार, इथे आलाय बिग हिट, बिग षटकार. स्विचिटचा हा फटका, या फटक्यांसाठी ओळख आहे धनराज कांबरेची. आणि आणखीन एक षटकार जर आला तर युवा उद्योजक आपण पाहताय प्रफुल्ल शेठ भोईर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज.
परंतु इथे अगदी आपण पाहताय चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉलनं अगदी आपण पाहताय षटक क्रमांक समाप्त झालाय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 15. आणि खऱ्या अर्थानं माहिती होतं आकाशला, बाबूदुरीला अशा प्रकारचे फटके धनराज कांबरे खेळतो, त्यासाठी फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात निमेश मोहिते त्या ठिकाणी होता. आणि अगदी सोपा झेल ड्रॉप झाल्यानंतर आता थोडंसं टेन्शन वाढलं गेलं आहे सोमजा 11 गुंडगे टीमचं, कारण की अगदी आपण पाहताना त्या ठिकाणी धनराज कांबरेला जीवदान मिळालंय आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची हे चांगलं माहिती आहे धनराज कांबरेला. कारण की ज्या वेळी टीम अडचणीमध्ये असते ना, तर ॲज अ गोलंदाज असो या ॲज अ फलंदाज त्या टीमला बाहेर काढण्याचं काम धनराज कांबरे करत असतो आणि तेच त्यानं केलंय. त्याला जीवदान मिळालं, तो षटकार आला. आता उर्वरित अजूनही जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ इथून बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये आता धनराज कांबरे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय प्रशांत मोडक यांच्यावरती खऱ्या अर्थानं पाहिलं जाईल. यांच्या बॅटमधून इथून किती धावा येणार आणि टार्गेट किती धावसंख्येचा असणार, कारण की आपण जर इथून पाहायला गेलं ना तर एक चांगली गोलंदाजी असणारी टीम विपक्ष आपल्याला पाहायला मिळतीये. सोमजा 11 गुंडगे गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखली जाणारी टीम आपल्याला इन ऍक्शन अगदी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतीये. निमेश मोहिते गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिला बॉल वेगवान अगदी आपण पाहतोय लाऊडली अपील पंचांकडे. पंच इथून सांगतात व्हाईट बॉल, एक्स्ट्राचा बॉल. आणि खऱ्या अर्थानं हे केलं देखील जातं मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळी अगदी आपण पाहताय गोलंदाज व्हाईट बॉल टाकत असतात तो बचाव करण्यासाठी अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असते विपक्षी टीम. ती फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या बाजूनं ज्यांना शेकोटी पेटवली आहे त्यांना विनंती आहे की आपण शेकोटी विझवा प्लीज. मैदानाच्या बाजूला ज्यांनी शेकोटी पेटवली आहे त्यांना विनंती आहे की आपण शेकोटी पेटवायची आहे, कारण की विझवायची आहे, माफी असावी, विझवायची आहे, कारण की इथून आता धूर जमायला सुरुवात झाली आहे. इथे बॅक टू द बॉलर अगदी यशांवरती चेंडू आदलला. निमेश मोहिते प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी आपण पाहताय धनराजनं नकार दिला. एकच धाव इथून कंप्लीट झाले. एका धावानं आपण पाहताय धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कृपया शेकोटी विझवायची आहे. 17 धावा. त्यांनी शेकोटी विझवायची आहे, बंद करून टाका ती शेकोटी. थंडीने आपले गरमी दिवस चालू याची नोंद घ्यायची आहे. आपल्या काय पावसाळ्याने हिवाळ्यामध्ये सामना नाही चालू आहे, गरमीमध्ये चालू आहे, त्याच्यामुळे गरम लागतंय, थंडी नाही लागत आहे. प्लीज प्लीज मित्रांनो आपल्याला विनंती आहे, ज्यांनी कोणी पेटवली आहे आपल्याला विनंती आहे आपण बंद करा प्लीज. त्या ठिकाणी आमच्या वायर देखील आहेत. फटका चांगला, पिकअप शॉट ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट धनराज कांबरेच्या बॅट मधून. आणखीन एका जबरदस्त बाट मधून चौकार आला. चौकारानं धावा आपण पाहता 21 तब्बल धाव फलकावरती. एक झेलची किंमत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पुढे सरसावला, जागा बनवली, त्यानंतर हा फटका सजवलाय, बॉल चाललाय वाईड स्लॉंग ऑन सीमा पार. धनराज कांबरे ऑन फायर. आतमध्ये आणखीन एक षटकार आला तर युवा उद्योजक प्रफुल्लजी भोईर साहेबांकडनं 2000 रुपयाचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल धनराज कांबरे या फलंदाजासाठी. आपण पाहताय संघाची धाव संख्या वेगानं पुढे जात असताना 27 धावा धाव फलकावरती. एका झेलची किंमत काय असते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न केला, एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु इथे थांबवलाय. एकच धाव मिळेल तर नाही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात
28 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं की कमीत कमी धावसंख्येवरती रोखेल की काय सोमजाई 11 गुंडके संघ अनुश्र 11 वावलेली टीमला, परंतु धनराज कांबेरेचा सोडलेला झेल आणि त्यानंतर त्याच्या बाटमधून आलेल्या या रन्स. चांगला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहताय ज्या प्रकारे धनराज खेळत होता पुढे येऊन अगदी सरसावून खेळण्याचा प्रयत्न, त्याच प्रकारचा प्रयत्न, परंतु अपयश ठरला गेला. अगदी आपण पाहतोय निमेश मोहितेनं ओळखलं, फलंदाज थोडासा पुढे सरकतोय, आपली व्हेरिएशन चेंज केली, बॉल थोडासा पाठीमागे ठेवला आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निमेश मोहिते जर पाहायला गेलं ना तर एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहतोय सोमजाई 11 गुणगे टीम कडनं, परंतु थोडीशी मागणी कामगिरी त्याची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. त्याच्याकडे षटक ज्यावेळी दिलं होतं असं वाटलं होतं कमीत कमी धावा त्याच्या विरोधामध्ये येतील. ऑन साइडला हाफ फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे अगदी आपण पाहतोय व्यासपीठाच्या बाजूने बॉल उडवलाय. सीमा पार प्रशांत मोडक इथे ठोकतोय हा षटकार. मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गणेशने झेल कॅरी केला. कॉटन बोल्ट फलंदाज बाद धनराज कांबेरे सेट फलंदाजाला पहिल्या बॉल वरती परतीचा प्रवास करावा लावलाय. गणेशला शेवटच्या षटकामध्ये का ठेवलं होतं ते त्याने दाखवलंय. पहिल्याच बॉल वरती सेट फलंदाजाला बाद केलाय. दिघे यांच्याकडनं देखील 5,000 असतील. जय गुरवच्या बॅनर वरती षटकार आला तर जय गुरव यांचा बॅनर कुठे आहे ते पहिले शोधा. आणि गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये काय जर का कॉन्फर्मेशन झालं तर 10,000चा हा बॉल आहे, एक षटकार आहे. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, जाग्यावरनं कट करण्याचा प्रयत्न, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पदाचालित तर नाहीये, फुटवर्कच नाही. आपण पाहताय रोशन मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं रोशन मोडक म्हटलं तर अगदी सलामीला येणारा फलंदाज, परंतु अगदी आपण पाहतोय प्रॅक्टिसचा अभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्यानं प्रॅक्टिस पासून दूर आहेत, आपल्या कामामध्ये व्यस्त असतात, त्याच्यामुळे क्रिकेटकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर 5व्या क्रमांकावरती आले आणि पहिला चेंडू इथून निर्धाव केलेत. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती येतात 34. चांगला बॉल या ठिकाणी आणखीन एक आपल्याला पाहायला मिळते. विकेट सॅक्रिफाईस होईल का? अगदी स्ट्रायकिंग एंड वरतीच अपील झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. टेक्निकल रूम मधून आपण पाहताय या ठिकाणी आमचे प्रशांत पवार सर,
ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आता आमचे तिसरे पंच जे आपण या ठिकाणी पाहताय चेक करतील. डीके सर या ठिकाणी चेक करतील सॅकिंग एंडवरती फलंदाज बाद आहे की नाही. चला फलंदाज सेफ असेल स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती बाद म्हणजे रोशन मोडकला इथून परतावं लागेल. एम.आर. पानल बदलापूर वागणी ओनली ओन डीके. आपण पाहताय पानलचे आमचे तीनही ऑफिशियल आपण पाहायला गेलं तर अमित सर त्यानंतर जगदीश सर आणि डीके सर आपण पाहताय ज्यांची या संपूर्ण रात्रीमध्ये फार चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतर आमचे साथी स्कोरर आपण पाहताय या ठिकाणी साहिल जाधव tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करतीये. अगदी 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. सेकंडचा कॉल आहे वेगानं सरसावलेत आणि सेकंड डाव इथून कंप्लीट झाली आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मोडकला साई काव्य त्यासाठी तो संघर्ष करतोय. 36 जाबा धाव फलकावरती आहेत. या षटकातील 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रातील 36 जाबा धाव फलकावरती आल्यात. पहिल्या 2 षटकांकडे जर पाहायला गेलं ना तर असं वाटलंच नव्हतं की इथून इथपर्यंत ही धावसंख्या जाऊन पोहोचेल. परंतु अगदी पाहायला गेलं तर धनराज कांबेरेचं मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती जाणं आणि त्याला मिळालेलं पहिल्याच बॉल फेस करत असताना जो जीवदान आणि त्याच्यानंतरचा हे टोटल लीडिंग एज पाठीमागे एफर्ट चांगले होते परंतु अगदी आपण पाहताय इथून झेल त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला आणि एक धाव दरम्यान कंप्लीट झाली. एका धाब्यानं आपण पाहताय धाव फलकावरती 37 धाव फलकावरती आहेत. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अनुश्री 11 वावलोली टीमचे आपण पाहताय टॉस जिंकला होता. बॅटिंगचा निर्णय होता. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं कुठेतरी अंगलट आलाय की काय परंतु आता एक चांगला टोटल कडे त्यांनी वाटचाल केली आहे. धाव फलकावरती 37. फुललेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये चाललाय बॉल त्या ठिकाणी आपण पाहताय आदर्श मोहिते आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फेकी अचूक फेकी सॅकिंग एंड वरती रॉकेट थ्रो इथून फलंदाज बाद. एकच धाव असेल. धाव फलकावरती 38 टार्गेट असेल ते सोमजा 11 गुणगे टीमच्या अगेन्स्ट ते 39 या धावसंख्येचं. हा डीजे फॅशन म्हटलं गेलं तर क्रिकेट बॉल तर क्रिकेट बॉल अवेलेबल आपल्या कर्जत तालुक्यामध्ये. मित्रांनो ज्यांना हे ऑर्डर करायची आहे त्यांनी जरूर आपण पाहतो 7775555029 या नंबरवरती कॉल करा. मित्रांनो एक सुंदर आपण पाहतो क्रिकेटसाठी क्रिकेट बॉल आपण या कर्जत तालुक्यामध्ये पण ऑर्डर करू शकता. tenniscricket.in ची टीम या ठिकाणी आहे त्यांच्याकडे पण त्यांचा पूर्णपणे कॉन्टॅक्ट आम्ही पाहतो आहे. ज्यांनाही आपल्या स्पर्धेसाठी क्रिकॉन या बॉलची गरज असेल आणि जरूर आपण त्या चेंडूचा वापर एकदा करून पहा.
सुंदर गेममध्ये आपण पाहतोय, थोडंसं चेंजेस आपण नेहमीच पाहतो आहे आणि क्रिकेट बॉल अवेलेबल आहेत आपल्या कर्जत तालुक्यामध्ये. जरूर आपण संदेशजी कंठे आणि त्यांच्या समोरच्या आपण पाहतो ज्या स्क्रीनवरती क्रिकेट बॉलची आपण पाहतो ॲड पाहतो tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण ती ॲड पाहतो स्क्रीनवरती. ज्यांनाही आपल्या घरातील या आपल्या पाहतो गावातील स्पर्धेसाठी चेंडूची गरज असेल तर जरूर आपण ते चेंडू मागू शकता. बरीच वर्ष नेरल टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं अधिराज्य गाजवलं, बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओपन क्रिकेटमध्ये, जेव्हा एक गाव 11 नव्हतं त्यावेळेस पाहतो अफलातून क्रिकेटचा खेळ त्यानंतर कर्जतमध्ये स्थायिक झाला, गुंडगे गावामध्ये येऊन राहिला आणि त्यानंतर बराच काळ गुंडगे गावासाठी क्रिकेटची सेवा करणारा एक आपण पाहतो जुना जाणता आणि खऱ्या अर्थाने पाहिलेलं सिनियर प्लेअर, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तानाजी कडूकडे पाहिलं जात आहे. आज खऱ्या अर्थाने संदीप मनापासून धन्यवाद मानतोय, कारण आज पाहिलं गेलं समीर शिंदे, अतुल नवले, आपण तानाजी कडू, शंकर, निमेश सारखे सर्व खेळाडू, बाबू या सर्वांना घेऊन या ठिकाणी आलाय आणि खऱ्या अर्थाने सर्व आश्चर्यचकित झालेत. आज एक गाव 11 काय संघ असतोय हे दाखवत असताना अजय पाल पुरस्कृत हा सोमदाई 11 गुंडगे संघ अफलातून संघ आपण पाहतो एकजूट होऊन आज मैदानावरती लढतोय आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गावाला हीच विनंती असेल, आपण जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय ना, एक गाव 11 स्पर्धा खेळत असतो तिथे AB प्रमाणे खेळू नका मित्रांनो, एकजूट केला त्यामुळे पाहतो स्पर्धेमध्ये आपण पारितोषिक परत पोहोचू शकतो. पण जरूर सोमदाई 11 गुंडगे संघ आज आपण पाहतो एकजूट या मैदानावरती खेळतोय. सुरेख सामने आपण पाहतो या मैदानावरती रंगतदार आहेत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे जोडले गेलेत या कर्ज टेनिस क्रिकेट समालोचनाचे महागुरु संदीपजी बोराडे. येस, थँक्यू संदीप गायकवाड सर. जाऊया मॅच कडे. अर्थातच 39 धाव संख्येचं टार्गेट सलामीच्या जोडी मैदानात दाखल तानाजी कडू आणि त्याच्या समेत अनिकित, परंतु तानाजी कडूच्या बॅट मधून कडवा प्रहार करून पहिल्याच प्रहारवरती होत्याचं नव्हतं. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन, फार मोठी विकेट. थँक्यू मास्टर. खऱ्या अर्थाने का रॉयल माणूस आहे. आज पाहिलं गेलं क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो अजय सर यांचा मित्र परिवार, जेव्हा एक गावची स्पर्धा असते आयोजक कमिटी गावची असते तेव्हा गावची असतात, पण आज या कर्जत परिषद चौबाजूचे सर्व मित्र परिवार शेवट परत या ठिकाणी आहे आणि हीच या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा आहे. पहिल्याच बॉलवरती एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी आक्रमकता साधत तानाजी कडून मोठा षटकार लगावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु योगेश कांबेरे त्या चेंडू खाली आल्याने पहिला विकेटचं पतन. एक झंझावती वावलेली टीमची. हॅलो प्रशांत, पशा तू मागाशी काय बोललेला? समीर, आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. अगदी यावेळी एक चांगली गोलंदाजी धनराज कांबेरेच्या माध्यमातून मैदानात प्रस्थापित केली जाते. एक सलामीची जोडी फोडण्यात त्याला पहिल्याच बॉलवरती यश आलं. त्यानंतर शंकर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलं नाहीये, परंतु इथे एक धाव आता धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. बॅकअप आलं, अन्यथा नक्कीच हा बॉल कैसा फरार झाला असता चौकारामध्ये. डीजे मास्टर फक्त एक गाणं होते, जलने वालों को. विकेट पडू दे, चौकार मारू दे, क्या काही हो दे, फक्त एक गाणं, जलने वालों को जलने दो. समीर सर, मॅच कडे जायचं का आपण? हा मग ठीक आहे, आता डीजे आमच्या इशाऱ्यावरच चालतील.
चांगला बॉल सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी या सामन्यातली हवा काढून घेतोय धनराज कांबेरे. अगदी हा सामना स्वतःकडे झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. अरे दादा ठंडी में ठंडी का एहसास, कूलर बंद करा तो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकच धाव धावफलकावरती लागले गेले. आता मात्र थोडं सोमजाई गुंडगी टीम थोड्या कठीण परिस्थितीकडे जरूर आले, परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. बरंच काही मैदानात होऊ शकता, परंतु चर्चासत्र रंगवलं जात आहे. धनराज कांबेरेने तर कार्य चांगलं केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले त्याचे षटक हाताळला. एक इकॉनॉमिकल स्पेल आणि खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर धावसंख्येला लागलेला सगळ्यात मोठा ब्रेक आहे आणि हा ब्रेक फार महत्वपूर्ण आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवला होता तो तानाजी कडूच्या स्वरूपात, परंतु शंकर आगीत आणि त्याच्या समेत अनिकेत ही जोडी मैदानावरती आगे थोडासा सरमिसल मी तर म्हणेल हे म्हणण्यापेक्षा थोडासा फेरबदल अगदी सोमजाई गुंडगी टीमने मैदानात दाखवला आणि तानाजी आणि अनिकेत यांच्या स्वरूपात एक जोडी पाहायला मिळाली होती, परंतु ती सुद्धा पहिल्याच बॉलवरती फोडली गेली. आणि इथे मात्र आता सांघिक कुड्याचं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती अमोल मोडक सध्या आपल्याला पाहायला मिळेल. बराचसा क्रिकेट याच्याही खेम्यात आपण अनुभवलाय, अगदी तितकाच अनुभव त्याच्याकडे भरलेला आहे, परंतु समोर आगे बॅटर शंकर आपण पाहतोय स्ट्राईक वरती. मोठमोठे स्ट्रोक अगदी तुम्हाला जर पाहायला गेला तर या ठिकाणी 18 बॉलचा आता तरार बाकी आहे आणि करायचे आहेत तब्बल 38 धावा. धावा संख्येची गरज असताना अमोलचा पहिला बॉल चांगला फटका उचलला. यावेळी मात्र फटक्याला फक्त दिशा दिली आहे. एक धावांनी आता सध्या प्रवास चालू झालाय. पप्पू नंतर मला बोल नको तू, पप्पू नंतर मला बोल नको. मी बोललो बोला परंतु माईक बंद करू. सजवण्याचा प्रयत्न अतिशय चांगला बॉल वेगावरती स्वार झालाय. अँगल चेंज केला थोडासा अमोल मोडकने आणि त्या अँगल वरती व्हेरिएशन आणत यावेळी गती आली बॉल वरती आणि फलंदाजाला बॉल समजण्यात अपयश जरूर आलं. मिस केला गेला. अगदी मी तर म्हणेल मोठमोठे स्ट्रोक या 4 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके भविष्य सांगू शकतात. फ्रंट फुट वरती आले आणि यावेळी दाखवून दिले अमोल मोडकने. धनराज कांबेरे जर एक देऊ शकतो तर मी या धावा त्याच पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न करेल. अगदी आता सोमजाई गुंडगे टीम अजयजी पाल यांनी सातत्यपूर्ण सोमजाई गुंडगे टीमला पुरस्कृत केलाय, परंतु आता या सेकंड राऊंड मध्ये थोडी दमछाक जरूर पाहायला मिळते. सिंगल रोटेट झाले. इक्का दुक्काने कोणती कामं होणार नाहीयेत. मोठमोठे फटके म्हटलं ना अजूनही वेळ गेली नाहीये, कारण एकीकडे आपण जर पाहायला गेला तर 4 बॉलचा तरार संपलाय. 3 धावा धावपळकावरती आहेत. 10 बॉल मध्ये 1 विकेट. इथे काय घडलंय? हा बॉल सुद्धा आलाय डॉट. डॉटच्या मदतीने संकट वाढायला सुरुवात झाली आहे सोमजाई गुंडगे टीमवर. फटका फिरून मारलाय. प्रयत्न चांगला आहे. हाताचा वापर केला आणि यावेळी एकच धाव. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टोटल पुढे सरकते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता येणारे 12 बॉल आणि 35 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे पहा जर विचार करायला गेलं तर आता प्रति चेंडू 3 ची सरासरी ही राखावी लागणार आहे. कम ऑन डीजे.
कल्पेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. 12 बॉल आणि आता 35 धावा संख्येची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडू 3 ची सरासरी पाहायला गेलं तर 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावा संख्येचं टार्गेट. ही बॉल डॉट आलाय. क्रिकेटच्या जगतामध्ये बॅटरसाठी सगळ्यात मोठा गंभीर आजार म्हटला जातो तो म्हणजे डॉट बॉल. आणि ह्या डॉट बॉल वरती मारा करणं अपेक्षित होतं. आणखी एक डॉट आलाय. क्रिएट 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 प्रेशर क्रिएट परंतु इथे वाईड आलाय. एक करामत पाहायला मिळते. समीर दामणे यांच्या समालोचनासाठी प्रफुल्ल शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. दादा एक गुलदस्त्यात आहे. फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात परंतु याही विकेटला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. अनिकेतच्या पारीचा इथे अंत. टोटल जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 6 आकड्यावरती. फटका सजवला जातोय. तनय मात्र परंतु तनयला दिलं गेलेला ही जीवदान. थोडा लेझी क्रिकेट घेतलाय मैदानात परंतु अजूनही वेळ आहे सुमजाई गुंडगी टीम कडे. 37 अगदी 39 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 8 बॉल आणि आता 32 धावा संख्येची गरज आहे. पुढचे काही बॉल फार मोठे निर्णायक असणार आहेत. कल्पेचा षटकातील 5वा बॉल. राईट अँड ब्लॉकल. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वावलेली टीम आज फार जोमात आहे. म्हटलं ना की अनुश्री 11 वावलेली टीम. रुपेश जाधव आणि अमित तुपे याने पुरस्कृत केलेला आज संघ. इथे सुद्धा कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा थर्ड राऊंड मात्र 3 ओव्हरचा केला जाईल असं आयोजकांकडून नमूद करण्यात आलेलं आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो
सांघिक कोट्यातला शेवटचं षटक नयन मुंडे गोलंदाजीला आहेत. चला कोलारे टीमचं कॅप्टन विथ स्क्वॉड संपूर्ण टीम घेऊन या आपण स्टेजच्या समोरच या. अगदी ते सुद्धा सज्ज आहेत. निर्णायक बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर डिसिजन या बॉल वरती जरूर आलाय. आता मला वाटतंय 5 बॉल आणि 32 धाबा संख्येची गरज आहे. म्हणजे हा उशिराने फटका आहे परंतु तिथे सुद्धा बॉल वन बाउंड चौकार चुकी केली यावेळी कल्पेशने. आतापर्यंत 11 बॉल डॉट आलेत. जिथे 2-2 धावा जरी आल्या असत्या तरी या सामन्याचं रूप फार वेगळं पाहायला मिळालं असतं. हा चांगला फटका आहे. तर नाही शेवटच्या क्षणाला बॅटिंग लाईन साठी आलेत. कारण कुठे तरी काही ओळखणं फार गरजेचं आहे. या चुका होतात मैदानात परंतु असो तानाजीने एक आक्रमकता सादर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि तानाजी या मॅचला व्यूहरचनेत ओळखण्यात यश जरूर आलं होतं परंतु पहिलाच फटका तानाजी कडूनचा फसला. आणखी एक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न हवाई हल्ला आणि ते सुद्धा झेल झालाय ड्रॉप. स्वतः आपल्या बॉलर मध्ये प्रयत्न केला जातोय. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. हा सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. पंच मात्र या ठिकाणी तटस्थ आहेत. मॅच इथे फिनिश होते. अगदी सामना जिंकलाय अनुश्री 11 वावलेली टीम नाही आणि सोमजाई गुंडगी टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक या स्पर्धेत आपण सहभाग